आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप हे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊयात प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, तब्बल 1993 नंतर भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होऊ शकतो। सध्या आपण जर बघितलं, सुषमा स्वराज यांच्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री असेल। कोण दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतो, काय नेमकं वाटतंय सध्याच्या कलांनुसार तरी? कारण भाजपच आघाडीवर दिसते। सेजल 1998 साली म्हणजे 27 वर्षांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी तेव्हा पद भूषवलेलं होतं। 93 पासून भारतीय जनता पार्टीने 3 वेगवेगळे मुख्यमंत्री दिलेले होते। अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये जे सध्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, परवेश वर्मा यांचे वडील साहेब सिंग वर्मा हे देखील दिल्लीचे मुख्यमंत्री होते। त्यांच्याकडे देखील दिल्लीची सत्ता मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्याकडे असताना आपल्याला बघायला मिळत होती। आता 27 वर्षांच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल याची अर्थातच उत्सुकता लागलेली आहे। पण भारतीय जनता पार्टीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जाहीर केलेला नव्हता। सेजल, हे सांगितलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावरती भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक लढवलेली होती। मुख्यमंत्री कोण हे आमचे आमदार सत्ता आल्याच्या नंतर किंवा आमचे आमदार जास्त निवडून आल्याच्या नंतर ते आमदार ठरवतील की दिल्लीचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा कोण असेल। अशा पद्धतीची घोषणा भाजपकडनं वारंवार केली जात होती। भाजपकडनं अनेक महत्त्वाची नावं आहेत, पण भाजप नेमकं कुणाच्या गळ्यामध्ये माळ पाडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सेजल, मागच्या काही वर्षांमध्ये किंवा मागच्या काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीनं एक वेगळीच नावं मुख्यमंत्री पदाची दिलेली होती। राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ओडिशा असेल, या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं नवे चेहरे मुख्यमंत्री म्हणून दिलेले होते। तशाच पद्धतीचा प्रयत्न भाजप दिल्लीमध्ये देखील करेल का हे बघणं महत्त्वाचं असेल। अनेक प्रॉमिनंट चेहरे आहेत, पण भाजपकडनं कुणाचंही नाव प्रमोट केलं गेलेलं नव्हतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावरती भाजपने ही निवडणूक लढवलेली होती। त्यामुळं भाजपची जर सत्ता दिल्लीमध्ये आली तर मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडणार याची देखील उत्सुकता निश्चित पद्धतीनं दिल्ली आणि भारतातील जनतेला लागलेली असणार आहे। सेजल, निश्चितच प्रमोद, पुन्हा एकदा आपण दिल्लीचे सध्याचे जे निकाल आहेत ते बघूयात। पुन्हा एकदा एक नजर या निकालांवर। दिल्लीचं तख्त नेमकं कोण राखणार? बाबरपूरमधून गोपाल राय जे की आम आदमी पक्षाचे ते सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या घडामोडी सध्या दिल्लीच्या राजकारणात घडत असल्याचं आपण पाहतोय। 70 जागांसाठी निवडणूक दिल्लीमध्ये झाली, त्यामध्ये 43 जागा भाजपकडे,